सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गुंठेवारी प्रश्नाला अखेर मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महापालिकेने यासाठी ठोस पाऊल उचलत विशेष बैठक आयोजित केली असून हजारो नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुक्त सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत यशवंतराव सभागृहात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. गुंठेवारी पद्धतीने झालेल्या जमीन व्यवहारांना कायदेशीर नोंदणी न मिळाल्याने नागरिकांना तसेच महानगरपालिकेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. मालमत्ता कराचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान, अपूर्ण नोंदी आणि रखडलेली मोजणी यामुळे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला होता. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन आणि सहाय्यक मुद्रांक विभाग यांच्यात सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. या बैठकीत हद्दवाढ भागातील उर्वरित गुंठेवारी जमिनींची अधिकृत मोजणी करून नोंदणी प्रक्रिया गतिमान करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्य शासनाच्या सहकार्याने लवकरच धोरणात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. महापौरांनी दिलेल्या आश्वासनामुळे नागरिकांमध्ये आशावाद निर्माण झाला असून हा निर्णय हद्दवाढ भागातील हजारो कुटुंबांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. सोलापूर शहरातील गुंठेवारीचा जो विषय प्रलंबित आहे त्या संदर्भात आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी बैठक बोलवली होती आणि आयुक्त साहेबांनी या ठिकाणी आणि आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आढावा घेऊन गुंठेवारीचे जे काही विषय असतील, कारण का आपण गेल्या एक दीड एक वर्षाखाली त्या ठिकाणी मोजणीसाठी महानगरपालिकेने या ठिकाणी 5 कोटी रुपये मोजणीसाठी सिटी सर्वे विभागाला या ठिकाणी भरले होते आणि त्यांच्या माध्यमातून फक्त मोजून एक 5 ते 10% या ठिकाणी मोजणी झाली होती. त्या संदर्भात आता या ठिकाणी एक वेगळा अधिकारी नेमून आपल्याला हद्दवाढ भागातील मोजणी व वेगळे सेपरेट प्रॉपर्टी कार्ड या ठिकाणी काढून आपल्याला महानगरपालिकेमध्ये त्याची नोंद करून उत्पन्नाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आज ही बैठक आयोजित केली होती. प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होईल? प्रत्यक्ष कामाला आता ह्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्यांनी या ठिकाणी सांगितलेले की ज्या लोकांचे हद्दवाढ भागामधील लोकांचे जे काही प्रश्न आहेत त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला अर्ज करा. मालक आणि जर प्लॉट भोगतदार या ठिकाणी तयार असेल तर त्या ठिकाणी रजिस्टर ऑफिसला जाऊन नोंद करून आमच्याकडे त्यांना वेगळं सेपरेट प्रॉपर्टी कार्ड काढून या ठिकाणी त्यांचे आकारणी केली जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. निबंधकाकडून जो दंड घेतला जातो त्याला दंडावर माफी किंवा काय करण्याच्या अनुषंगाने काय विचार झाला? आज या ठिकाणी ते देखील या ठिकाणी विषय झाला. ते अधिकारी आणि ते या ठिकाणी बसून दंड जो काय आहे ते माफ करण्याचा विषय ते घेणार असं ते सांगितलेले. क्रीडाईचे पदाधिकारी यांचे एक 4-5 विषय होते. ते त्या ठिकाणी टीपीचे संदर्भात या ठिकाणी विषय होते, मोजणीचे विषय होते, गुंठेवारीचे देखील या ठिकाणी विषय होते. ते मार्गी लागावं असं या ठिकाणी त्या ठिकाणी ते म्हणजे सांगत होते. त्यांचा देखील सेम प्रश्न होते. त्यामुळं तर आयुक्त साहेबांनी व आम्ही नगरसेवक लोकांनी देखील त्या ठिकाणी त्यांना बोलवून त्यांचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावा असं या ठिकाणी आदेश देण्यात आले. काय सांगाल गुंठेवारीच्या हद्दवाढ भागातील विशेष जे काही गुंठा मोजणीचे जे प्रकरण आहेत हे लवकरात लवकर सर्व सोलापूरकरांनी जे काही प्रलंबित आपले विषय आहे या ठिकाणी आपण मोजणीसाठी एक अर्ज करावं आणि या ठिकाणी निश्चित येणाऱ्या काळामध्ये इकडे सिटी सर्वेला असेल, व्याला असेल, महापालिकेला असेल किंवा सिटीला विभागाला असेल या ठिकाणी जे काही तुमचे ज्या त्या भागाशी रिलेटेड विषय आहेत या ठिकाणी सबमिट करावा आणि या ठिकाणी लवकरात लवकर मोजणीला थोडी जी 10% मोजणी झालेली आहे आता ह्या ठिकाणी मोजणीला थोडंसं वेग येईल या ठिकाणी सांगू इच्छितो. 5 कोटीचं काय केले, काय 5 कोटीचं त्या ठिकाणी आहे, त्यांना आपण भरलेले आहेत त्या ठिकाणी तसेच आहेत. त्याला कुठेही काय हे केलेलं नाहीये आणि फक्त ते आपण मोजणीसाठी त्या ठिकाणी भरलेले आहेत आणि आता ही मोजणी 10% झालेली होती. आता लवकरात लवकर पुढची मोजणी चालू होणार.